घरात झोपलो तरी आम्ही रात्री जवळजवळ 2 वाजले रात्री तोपर्यंत जागे होतो। काल रात्रीपासून 6:30 पासून जास्त मोठे धक्के जाणवू लागले ब्लास्ट सारखे आणि जमीन पण हादरायची, घरे हादरली आणि आवाज पण याच्या पत्र्यांचा असा आवाज आला आहे आणि लगेच मी खोकसे परिसरात बऱ्याच दिवसांपासून विस्फोटक गूढ जाणवत आहे। मात्र काल दिनांक 2 ऑक्टोबर बुधवार रोजी या गूढ विस्फोटक आवाज येण्याचे प्रमाण तासांमध्ये तर काही वेळा मिनिटांमध्ये कमी अधिक तीव्रतेने वाढले। काही वेळा या आवाजाची तीव्रता वाढलेली नागरिकांना जाणवत होती। त्यावेळी परिसरातील लोकवस्तीमध्ये घराची पत्रे हलली, भांडी पडले आणि जमीन कंपित झाल्याचं देखील नागरिकांना जाणवलं। याबाबत तालुका आणि जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती मिळाली। त्यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या पोलीस पथकासह खोकसे गावामध्ये तळ ठोकून होते। सावरदा तालुका शहादा येथे भूकंप केंद्राकडून 1.2 व 1.4 ची नोंद खोकसा भागात झाल्याची माहिती सावरदा येथून देण्यात आली आहे। खोकसा, कोटखांब, चिंचलीपाडा या गावांना आमदार शिरीष कुमार नाईक, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित, तहसीलदार दत्तात्रय जाधव, करंजी बुद्रुक, सरपंच RC गावित, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित यांनी दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता भेट दिली आहे। गावामध्ये ग्रामस्थ या भूकंपाच्या धक्क्यामुळे भयभीत झालेत। सोमवारी भूकंप भूगर्भ टीम येणारे भूकंप झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे कुठेही झाली नसल्याची माहिती समोर येते आहे। मी सुनील गावित, पोलीस पाटील खोकसा। काल जी घटना घडली त्याचे पार्श्वभूमी सांगत आहोत थोडी। तर महिन्यापूर्वापासून थोडे आवाज जाणवत आहे गावामध्ये, आजूबाजूच्या गावांमध्ये आवाज जाणवत आहे, परंतु कुठेतरी काम चालू असेल ब्लास्टिंगचं असं समजून आम्ही काही लक्ष दिलं नाही। परंतु काल रात्रीपासून संध्याकाळ 6:30 पासून जास्त आवाज जाणवले। भूमिकंपासारखे व्हायब्रेट व्हायची धरती आणि सगळ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लगेच मी पोलीस पाटील यांना त्याने प्रशासनाला कळवलं, पोलीस स्टेशन विसरवाडीला कळवलं, API साहेबांना, त्यांनी तहसीलदारांना साहेबांना कळवलं आणि प्रशासनाचं लोक रात्री आले, इथे सगळं पाहिले, त्याने लक्ष दिलं आणि त्याने आश्वासन दिलं आहे काय आहे घटना कशा काय होऊन राहिल्या आहे याच्याबाबत त्यांनी सविस्तर वृत्त घेतला आणि प्रशासनाने पुढे कळवलं आहे। नाशिकची टीम येऊन राहिली आहे आणि ते येऊन भूगर्भामध्ये काय हालचाली आहेत त्याचं परीक्षण करणार आहेत। ते त्यानंतर काय कशासाठी आवाज येत आहे तो ते कळवणार आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी काही घाबरायचं एवढं काही नाही, त्यांनी सांगितलं आहे की गावकऱ्यांनी काही घाबरू नये, कशाचं काय आहे ते आम्ही प्रशासन लक्ष देऊ आणि ते लवकरात लवकर आम्ही कशाचा आवाज येत आहे तो आम्ही कळवण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी सांगितलं आहे। या ठिकाणी आज रोजी भरतभाऊ साहेब आणि त्यांनी तातडीने या ठिकाणी येऊन शाळेचं गावकऱ्यांची भेट घेतली। या अगोदर बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आजूबाजूला जे वातावरण जे घडलं ते आवाज व्हायचं आणि लोकांमध्ये भीती जाणवली। कारण काल संध्याकाळीपासून बऱ्याच लोकांना या आवाज व्हायचं याचं जाणवलं आणि जमीन पण थोडीशी हादरायचं जाणवत होता लोकांना। आणि काल संध्याकाळी 6:40 हादरे बसले। त्याच्यानंतर हळूहळू बऱ्याच टाईमपर्यंत काल रात्रीपर्यंत हादरे जाणवले आणि जे लोक या ठिकाणी अधिकारी लोक आले, तहसीलदार साहेब आले, PIC साहेब आले आणि परकर अधिकारी साहेब आले, या बऱ्याच लोकांना त्याचा आवाज समजलं आणि या आजूबाजूच्या गावावाल्या सरपंच साहेब आले होते, त्यांनाही जाणवलं या ठिकाणी आणि त्यामुळे लोक घाबरले। रात्री आज गेली रात्री म्हणजे जागरण याच्यात काढले आणि बऱ्याच लोकांनी या ठिकाणी येऊन भेट दिली, लोकांना धीर दिला, त्याही आम्ही उपकार मानतो त्यांचं। आणि याही पुढे शासनाने जी व्यवस्था करेल ती निश्चितच लोकांचं जी भीती आहे ते नाश होतील या प्रकारे आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे। आणि बऱ्याच लोकांना याचं हादरे जाणवलं आहे, त्यामुळे लोकांचा भीती आहे। आणि या ठिकाणी आश्रममध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं आहे, 400 मुलं राहतात या ठिकाणी आणि त्यामुळे सर्वांना थोडी चिंता वाटली आहे। पण हे चिंता दूर करण्यासाठी शासन
व्यवस्था करेल, आमची हेच अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गाड्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. कुठंतरी जमिनीमध्ये एकदम ब्लास्ट होण्यासारखा, कुठंतरी घरांचे कौलं हलताना, कुठंतरी जमीन हलताना असा हा प्रकार बऱ्याच दिवसापासून होत आहे. आणि त्या अनुषंगाने काल पण याच पद्धतीने असा प्रकार घडला आणि रात्री या ठिकाणी सगळे ग्रामस्थ भयभीत झाले. पूर्ण रात्र त्यांनी जागून काढली आणि या ठिकाणी जी आश्रमशाळा आहे, कोकसा आश्रमशाळा, त्या आश्रमशाळेमध्ये सुद्धा सगळे विद्यार्थी, त्यांच्याबरोबर त्यांचे शिक्षक बंधू भगिनी आणि ग्रामस्थ यांनी पूर्ण रात्र ही जागून काढली आणि संबंधित विभागाशी चर्चा केली. संबंधित खात्याशी म्हणजे माननीय तहसीलदार साहेबांची आणि PI साबळे साहेबांची मी चर्चा केली आणि त्यांच्याकडनं असं निष्पन्न झालं की या ठिकाणी जो आजूबाजूचा परिसर आहे, या परिसरामध्ये कुठेही भूकंपाचा तशा पद्धतीची कुठं नोंद झालेली नाही. पण जमिनीमध्ये हा प्रकार घडत आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने या यंत्रणेकडनं माहिती मिळायला पाहिजे, जे भूशास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञांकडनं या पद्धतीची चौकशी होईल आणि भूगर्भामध्ये काय आहे ते आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टी घडतील. तहसीलदार साहेबांनी, PSI साबळे साहेबांनी सगळ्या ग्रामस्थांना सांगितलं की घाबरायची परिस्थिती नाही. ज्या टीम येणार आहेत असाच प्रकार हा शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा मागे झालेला होता आणि कशी काळजी घेतली पाहिजे, काय व्यवस्था केली पाहिजे या संदर्भामध्ये नाशिकची टीम ही आज किंवा उद्या येणारी आहे आणि जिल्हा स्तरावरनं प्रांत महोदय, कलेक्टर मॅडम या सुद्धा या ठिकाणी व्हिजिटसाठी येणार आहे. नवापूर तालुक्यातील कामोद आणि खोकसा या गावांमध्ये रात्रीपासून त्या ठिकाणी जमिनीमधून आवाज येताना दिसतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट झाल्यासारखं ऐकू येत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी काहीतरी फुटल्यासारखं असा आवाज येतोय. एकंदरीत रात्री कलेक्टर मॅडम आणि SP-ने त्या ठिकाणी तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलं होतं आणि त्याचे जे आवाज येतात ते आवाज कशामुळे येतात, काय येतात हे बघायला त्यांना सांगितलं होतं. एकंदरीत आपल्या या भागाचं भूकंपाचं मोजणी यंत्र नाशिकला आहे आणि सोनगडला आहे. त्या दोन्ही मोजणी यंत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्या भागामध्ये भूकंप झाल्याचं आढळलं नाही किंवा कुठेतरी व्हायब्रेशन झाल्यासारखं कुठेही आढळलं नाही. त्यामुळे तिथल्या लोकांनी घाबरण्याचं काही कारण नाही. परंतु मागच्या महिन्यामध्ये शिरपूरला अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टीमुळे त्या भागामध्ये अशाच प्रकारचे आवाज येत होते. ते आवाज येण्याचं कारण की पाऊस जास्त झाल्यामुळे बुडबुडे तयार झाले आणि ते बुडबुडे फुटतात आणि त्या बुडबुड्याच्या फुटण्याचा आवाज येतो. हे मागच्या महिन्यामध्ये तिथे बघितल्यानंतर निदर्शनास आलं. तशाच पद्धतीचा आवाज इकडे सुद्धा होत आहे आणि ते अतिवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी बुडबुडे तयारपासून फुटत आहेत अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी आहे. कारण जमिनीमध्ये भूकंप झाला तर ते मोजणी यंत्रामध्ये येतं आणि ते त्या ठिकाणी मोजणी नाही आणि म्हणून हे अति पाऊस आपल्याकडे झाल्यामुळे ते बुडबुडे तयार करून फुटतात. त्याच्यामुळे घाबरण्यासारखं असं काही नाही आणि म्हणून कामोद, खाकसा, नवापूर तालुक्यातील जनतेला मला सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं काही कारण नाही. अशा पद्धतीचे बुडबुडे जमिनीमध्ये होत असतात आणि त्यामुळे कोणीही
घाबरू नये अशी सर्वांना माझी नम्र विनंती. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर.